नमस्कार मित्रो, आज आपण मनी मार्केटमधील वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स किंवा भारतीय नाणे बाजारातील विविध प्रकारची साधने यांचा अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रो, यापूर्वीच्या सत्रामध्ये आपण भारतीय नाणे बाजाराचे स्वरूप, भारतीय नाणे बाजारामधील विविध प्रकारचे उपबाजार यांचा अभ्यास केलेला आहे. सध्या या व्हिडिओमध्ये आपण नाणे बाजारामध्ये जे वेगवेगळ्या प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स यूज केले जातात त्याचा आपण अभ्यास करणार आहोत. नाणे बाजारामधील सर्वात महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे डेट इन्स्ट्रुमेंट, की ज्यामध्ये प्रामुख्याने कॉल मनी, नोटीस मनी आणि टर्म मनीचा समावेश होतो. कॉल मनी म्हणजेच एक दिवस मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण, की ज्यामध्ये एखादी इन्स्टिट्यूट, बँकिंग व वित्तीय संस्था दुसऱ्या संस्थेकडून, दुसऱ्या बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून एक दिवस मुदतीचे कर्ज घेते, त्यास आपण कॉल मनी किंवा मागणी देय कर्ज असे आपण म्हणतो. त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजेच नोटीस मनी. नोटीस मनी म्हणजे 2 दिवस किंवा 14 दिवसापर्यंत मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण, की ज्यामध्ये अल्पसूचना कर्जांचा समावेश होतो. म्हणजेच कर्जदार धनकोकडून 2 दिवस ते 14 दिवस मुदतीचे कर्ज घेत असतो. त्यास आपण अल्पसूचना कर्जे असे म्हटले जाते. यास अल्पसूचना कर्ज म्हणण्याचा महत्त्वाचा उद्देश म्हणजे कर्ज देणारी व्यक्ती कर्ज घेणाऱ्या व्यक्ती किंवा संस्थेकडून अल्पमुदतीची नोटीस देऊन कर्जाची परत मागणी करू शकते. तिसरा प्रकार म्हणजेच टर्म मनी. टर्म मनी म्हणजे 14 दिवसापेक्षा अधिक मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण होय. म्हणजेच 14 दिवस ते 1 वर्षापर्यंत मुदतीच्या कर्जाची देवाणघेवाण जी होते त्यास आपण टर्म मनी असं आपण म्हणतो. ओव्हरऑल नाणे बाजारामध्ये या सर्वांस कॉल मनी, नोटीस मनी व टर्म मनी असे म्हटले जाते. त्यानंतर नाणे बाजारामधील दुसरे आणि आणखी एक महत्त्वाचे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे टी बिल्स किंवा ट्रेझरी बिल्स. ट्रेझरी बिल्स ही सर्वसाधारणपणे केंद्र सरकारकडून जारी केले जात असतात. केंद्र सरकारला जेव्हा कर्जाची शॉर्ट टर्म लोनची गरज असते तेव्हा त्याची विक्री सेंट्रल गव्हर्नमेंटकडून केली जाते. तथापि असे असले तरी प्रत्यक्षात भारत सरकारच्या वतीने या ट्रेझरी बिलांची विक्री करण्याचं कार्य प्रत्यक्षात रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया करत असते. जेव्हा शासनास अल्पमुदतीची अत्यंतिक अडचण असते किंवा चालू खर्च भागवण्यासाठी निधीची आवश्यकता असते तेव्हा अशा प्रकारच्या ट्रेझरी बिलांची विक्री ही केली जात असते. त्याचबरोबर जेव्हा मार्केटमध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये फार मोठे फ्लक्च्युएशन्स निर्माण झालेले असतात, अशा परिस्थितीमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मार्केट स्टॅबिलायझेशन स्कीम म्हणजेच MSS अंतर्गत अशा प्रकारे ट्रेझरी बिलांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे करू शकते. ट्रेझरी बिलांच्या बाबतीमध्ये सर्वसाधारणपणे 25,000 रुपये व त्याच्या पटीमध्ये लॉट्स तयार केलेले असतात व त्या पटीमध्ये ट्रेझरी बिलांची खरेदी विक्री ही केली जात असते. ट्रेझरी बिलांच्या बाबतीमध्ये आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा की जो आपण लक्षात ठेवणे आवश्यक आहे ते म्हणजे ट्रेझरी बिल हे केवळ केंद्र सरकारकडून जारी केले जात असतात, की जी ट्रेझरी बिल्स स्टेट गव्हर्नमेंट्स म्हणजेच राज्य सरकारांना जारी करता येत नाही. त्याचबरोबर ट्रेझरी बिल्स हे रिस्क फ्री किंवा झिरो रिस्क असणारे फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट्स मानले जातात, कारण याचे संपूर्ण दायित्व केंद्र सरकारने स्वीकारलेले असते. भांडवल बाजार किंवा नाणे बाजारामधील इतर वित्तीय दस्तऐवजाप्रमाणे किंवा सिक्युरिटीजप्रमाणे या सिक्युरिटीजमध्ये कुठल्याही प्रकारचा धोका नसतो आणि म्हणून यास रिस्क फ्री इन्स्ट्रुमेंट्स असे म्हटले जाते. त्याचबरोबर ट्रेझरी बिलांची विक्री त्यावरती छापलेल्या दर्शनी मूल्यापेक्षा कमी किमतीस विक्री होत असते. त्यालाच सेल ॲट डिस्काउंट रेट असे म्हटले जाते. म्हणजेच त्यावरती छापलेल्या दर्शनी मूल्यापेक्षा प्रत्यक्षात त्याची विक्री ही कमी किमतीला होते आणि मुदतपूर्तीनंतर त्यावरती दर्शवलेली रक्कम ही गुंतवणूकदारास किंवा खरेदीदारास ही दिली जात असते. म्हणजेच उदाहरणार्थ 25,000 रुपयाची ट्रेझरी बिल खरेदी करावयाची असल्यास
प्रत्यक्षात त्याची खरेदी 24,000 रुपये, 23,000 रुपये किंवा मार्केटमध्ये ज्या प्रकारची सिच्युएशन असेल, डिमांड आणि सप्लायच्या सिच्युएशननुसार 25,000 रुपयापेक्षा कमी किमतीस त्याची खरेदी विक्री होत असते. मात्र मुदतपूर्तीनंतर खरेदीदारास 25,000 रुपये इतकी रक्कम प्राप्त होणार असते. म्हणजेच खरेदी किंमत व मुदतपूर्तीनंतर मिळणारी किंमत यामधील फरक हा गुंतवणूकदारांचा लाभ किंवा रिटर्न असतो. सध्या भारतात 3 प्रकारच्या ट्रेझरी बिलांची खरेदी विक्री होत असते की ज्यामध्ये प्रामुख्याने 91 दिवस मुदतीचे ट्रेझरी बिल्स, 182 दिवस मुदतीचे ट्रेझरी बिल्स आणि 364 दिवस मुदतीचे ट्रेझरी बिल्स असे 3 प्रकार यामध्ये असल्याचे दिसून येतात. यापूर्वी भारत सरकारकडून 14 दिवस मुदतीचे ट्रेझरी बिल ही खरेदी विक्री केले जात होते, परंतु सध्या हा प्रकार बंद करण्यात आलेला आहे. तर असे हे ट्रेझरी बिल की ज्याच्या माध्यमातून भारत सरकार अल्पमुदती निधीची गरज पूर्ण करत असते की ज्याचा उपयोग नाणे बाजारामध्ये एक गुंतवणुकीचं रिस्क फ्री इन्स्ट्रुमेंट म्हणून गुंतवणूकदार संस्थांच्याकडून त्याचा उपयोग हा केला जात असतो. त्यानंतर कमर्शियल बिल्स. कमर्शियल बिल्स म्हणजेच व्यापारी हुंड्या. व्यापारी लोक जेव्हा एकमेकांमध्ये उधारीवरती मालाची देवघेव करत असतात अशा परिस्थितीमध्ये व्यापारी बिलांची निर्मिती होत असते की ज्यास बिल ऑफ एक्सचेंज किंवा कमर्शियल बिल्स असे म्हटले जाते. हे कमर्शियल बिल्स देशातील वेगवेगळ्या प्रकारच्या बँकिंग संस्था व वित्तीय संस्थांच्याकडे तारण ठेवून त्यांच्यावरती कर्ज उपलब्ध होऊ शकते. तसेच मुदतपूर्तीपूर्वी बिल ऑफ एक्सचेंज धारकास रोख रकमेची आवश्यकता असल्यास बँकेकडून त्याचे डिस्काउंटिंग म्हणजेच त्याची वटवणूक करून घेता येणे शक्य असते. वटवणुकीसाठी बँकिंग संस्था विशिष्ट कमिशन किंवा कसर कापून घेत असतात आणि उर्वरित रक्कम धारकास देत असतात. बँकांनी वटवलेल्या अशा हुंड्या त्यांना पुन्हा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया किंवा इतर वित्तीय संस्थांच्याकडून वटवणुकीची सुविधा असते. मात्र रिडिस्काउंटिंगसाठीची उच्चतम मर्यादा ही 1,000 कोटी रुपयेपर्यंत निर्धारित करण्यात आलेली आहे. तथापि आवश्यकतेनुसार रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया या उच्चतम मर्यादेमध्ये वाढ करू शकते. त्यानंतर बँकर्स ॲक्सेप्टन्स की ज्यास आपण BA असा त्याचा उल्लेख करतो. बँकर्स ॲक्सेप्टन्स म्हणजे असे एक प्रॉमिसरी नोट किंवा प्रॉमिस देणारं अशा प्रकारचं पेमेंटबाबतचं एक डॉक्युमेंट की जे बँकिंग संस्थेने ग्राहकाच्या वतीने दिलेले असते की ज्यामध्ये बँकिंग संस्था म्हणजेच कमर्शियल बँक आपल्या ग्राहकासाठी विशिष्ट प्रकारे विशिष्ट रकमेसाठी गॅरंटी देत असते. सर्वसाधारणपणे हे ट्रेझरी बिलांच्या प्रमाणेच एक सिमिलर फायनान्शियल इन्स्ट्रुमेंट मानले जाते की ज्याची मुदत सर्वसाधारणपणे 30 दिवस ते 180 दिवस इतकी असते. भारतीय नाणे बाजारामध्ये बँकर्स ॲक्सेप्टन्सचा वापर हा फार मोठ्या प्रमाणात होत नसला तरी काही प्रमाणात त्याचा वापर हे वेगवेगळ्या प्रकारच्या व्यापारी संस्था करत असल्याचेही आपणास निदर्शनास येईल. सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटचा अभ्यास करणार आहोत. सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स म्हणजेच CD. सर्वसाधारणपणे भारतीय नाणे बाजारामध्ये शेड्युल्ड कमर्शियल बँक्स व देशातील इतर वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्था त्यामध्ये प्रामुख्याने ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सद्वारे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स हे जारी केले जात असतात. तथापि भारतामध्ये रिजनल रूरल बँक्स व लोकल एरिया बँक्स यांना सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स इश्यू करण्याची परवानगी ही देण्यात आलेली नाही. सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स हे डिस्काउंट प्राईसला त्याची विक्री होत असते. म्हणजेच ट्रेझरी बिलांच्या प्रमाणेच सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटवरती छापलेल्या किमतीपेक्षा कमी किमतीला म्हणजेच डिस्काउंटेड रेटला त्याची खरेदी विक्री ही होत असते. डिस्काउंटचा रेट हा प्रामुख्याने सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्रीसाठीची उपलब्धता व गुंतवणूकदारांची सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटमध्ये गुंतवणूक करण्यासाठी असणारी मागणी किंवा त्यांची तयारी म्हणजेच डिमांड अँड सप्लायच्या बेसिसवरती डिस्काउंटिंगचा रेट हा निर्धारित होत असतो. म्हणजेच बाजार परिस्थितीवरती आधारित हा दर हा निर्धारित होत असतो. त्याचबरोबर सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची किमान मूल्य
हे 1,00,000 रुपये व त्याच्या पटीमध्ये असते. म्हणजेच 1,00,000 रुपयापेक्षा कमी किमतीचे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची विक्री ही करता येत नाही. त्याचबरोबर सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिटची मुदत ही सर्वसाधारणपणे किमान 15 दिवस व जास्तीत जास्त 1 वर्ष इतकी असते. सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स हे बँकांच्या बरोबरच वेगवेगळ्या प्रकारच्या वित्तीय संस्थांच्याद्वारे म्हणजे फायनान्शियल इन्स्टिट्यूशनद्वारे देखील जारी केले जात असतात. तथापि त्यांची मुदत 1 वर्ष ते 3 वर्षापर्यंत असू शकते. तथापि बँकिंग संस्थांनी जारी केलेले सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स ची मुदत 15 दिवस ते 1 वर्षापर्यंत ही असल्याचे आपल्याला दिसून येते. भारतीय नाणे बाजारामध्ये सर्वसाधारण गुंतवणूकदारांच्या मध्ये इंडिव्हिज्युअल गुंतवणूकदार व ऑर्गनायझेशनल किंवा इन्स्टिट्यूशनल गुंतवणूकदार सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्सची खरेदी करू शकतात. म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट्स CD हे एक वैशिष्ट्यपूर्ण वित्तीय दस्तऐवज असून त्यामध्ये महत्त्वाची गुणवैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर त्याचं मिनिमम व्हॅल्यू ही 1,00,000 रुपये व त्याच्या पटीमध्ये असते. त्यांची विक्री शेड्युल्ड कमर्शियल बँक्स व वित्तीय संस्थांच्याद्वारे केली जात असते. म्हणजेच बँकिंग संस्थांच्याद्वारे हे सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्स इश्यू केले जात असतात. तथापि बँकांच्याकडील फिक्स्ड डिपॉझिट सर्टिफिकेट व सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट यामध्ये खूप मोठा फरक किंवा तफावत असते. फिक्स्ड डिपॉझिट सर्टिफिकेट हे एक प्रकारचे खाते असून त्या खात्यामध्ये विशिष्ट मुदतीसाठी रक्कम ही जमा केलेली असते. तथापि सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट हे गुंतवणुकीचं साधन किंवा सिक्युरिटी असून त्याची खरेदी विक्री पुनर्विक्री व पुनर्खरेदी ही शक्य असते. अशा प्रकारचे हे एक महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण इन्स्ट्रुमेंट आहे. त्यानंतर आपण कमर्शियल पेपर म्हणजेच व्यापारी पतपत्र याचा अभ्यास करणार आहोत. व्यापारी पतपत्र म्हणजेच देशातील कॉर्पोरेट संस्थांना प्रायमरी डीलर्सना त्याचबरोबर ऑल इंडिया फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स म्हणजेच सिडबी नाबार्ड IDBI ICICI IFCI यासारख्या वित्तीय संस्थांना बल्क फंड जनरेट करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले नाणे बाजारातील हे एक महत्त्वाचे साधन आहे. कमर्शियल पेपर म्हणजेच एक प्रकारची प्रॉमिसरी नोट किंवा वचन चिठ्ठी असते की ज्याची मुदत किमान 7 दिवस व कमाल 1 वर्ष इतकी असते. सर्टिफिकेट कमर्शियल पेपर्स इश्यू करण्यासाठी परवानगी दिलेल्या संस्था त्याचबरोबर कॉर्पोरेट बॉडीज की यांना हे कमर्शियल पेपर्स किमान 5,00,000 रुपये व त्याच्या पटीमध्ये जारी करणे अत्यंत आवश्यक असते. सर्वसाधारणपणे ज्या कंपन्यांची उलाढाल ही साधारणपणे नेट वर्थ कॅपिटल ज्यांचं 4 कोटी रुपये व त्यापेक्षा अधिक आहे अशा खाजगी कंपन्यांनाही कमर्शियल पेपर इश्यू करण्याची ही परवानगी दिली जाते. तथापि ज्या कॉर्पोरेट बॉडीजना कमर्शियल पेपरची विक्री करून निधी संकलित करावयाचा आहे अशा कॉर्पोरेट बॉडीजना क्रेडिट रेटिंग एजन्सी करून आपल्या कमर्शियल पेपरचे क्रेडिट रेटिंग करून घेणे आवश्यक असते. जगातील वेगवेगळ्या देशांचा जर आपण अभ्यास केला तर त्यामध्ये जपान, युनायटेड किंगडम, USA व ऑस्ट्रेलिया या देशामध्ये कमर्शियल पेपर हे एक अत्यंत महत्त्वाचे व त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात वापर केले जात असणारे हे एक इन्स्ट्रुमेंट आहे. कमर्शियल पेपर हे एक प्रकारचं खूप मोठ्या प्रमाणात रिटर्न देणारे किंवा हायर रिटर्न्स देणारे इन्स्ट्रुमेंट मानले जाते की ज्याच्यावरचा परतावा हा गव्हर्नमेंटने इश्यू केलेल्या ट्रेझरी बिलांच्या पेक्षा अधिक मोठ्या प्रमाणात असतो. त्याचबरोबर कमर्शियल पेपर्स हे त्या ठिकाणी सेकंडरी मार्केटमध्ये पुनर्विक्री व पुनर्खरेदी करण्याची व्यवस्था असल्यामुळे त्यामध्ये लिक्विडिटी किंवा तरलता हा गुणधर्म देखील असल्याचे आपल्याला दिसून येईल. तर अशा प्रकारचे कमर्शियल पेपर्स हे उद्योजक व्यावसायिक त्याचबरोबर बँका व वित्तीय संस्थांना रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या परवानगीने त्याची विक्री ही करता येते. त्याचबरोबर रिपर्चेस ॲग्रीमेंट किंवा ज्यास आपण रेपो असे म्हणतो. रेपो म्हणजेच अशा प्रकारे शासकीय कर्जरोख्यांची खरेदी व विक्री की ज्यामध्ये रिपर्चेस ॲग्रीमेंट केला जात असतो म्हणून त्यास रेपो मीन्स रिपर्चेस ऑप्शन की ज्यास आपण रिपर्चेस ॲग्रीमेंट असे देखील आपण म्हणतो. हे एक विशिष्ट प्रकारचे अल्पमुदतीचे कर्ज असून
की ज्यामध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ॲथॉराइज्ड पार्टीजना त्याची खरेदी विक्री करून निधी संकलित करत असते व गरजेनुसार तो त्यांना परत देण्याची व्यवस्था देखील करत असते. रेपो यांचा संबंध प्रामुख्याने ट्रेझरी बिल्स, सेंट्रल गव्हर्नमेंट व स्टेट गव्हर्नमेंटनी जारी केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या शासकीय रोख्यांशी असतो. सर्वसाधारणपणे रेपो हे कॉर्पोरेट बॉन्ड्स व पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचे बॉन्ड्स याच्याही संबंधित याच्या खरेदी विक्रीचे व्यवहार हे केले जात असतात. याच्या खरेदी विक्रीसाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया वेळोवेळी रेपो रेट व रिव्हर्स रेपो रेट अनाऊन्स करत असते की ज्या रेटच्या बेसिसवरती त्यांची खरेदी, पुनर्विक्री व पुनर्खरेदी यासारखे व्यवहार होत असतात की ज्यास आपण रेपो ट्रान्झॅक्शन असे म्हटले जाते. रेपो आणि रिव्हर्स रेपोच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थव्यवस्थेमध्ये लिक्विडिटी इंजेक्ट करणे व गरजेनुसार लिक्विडिटी ॲब्सॉर्ब करणे या दोन्ही कारणांसाठी रेपो व रिव्हर्स रेपो ट्रान्झॅक्शनचा उपयोग करत असते. त्याचबरोबर मनी मार्केट म्युच्युअल फंड. मनी मार्केट म्युच्युअल फंड हे भारतीय नाणे बाजारामधील नवीन इन्स्ट्रुमेंट असून की जेव्हा मनी मार्केट म्युच्युअल फंडामधील काही संस्थांना जेव्हा शॉर्ट टर्म फंड्स हे त्या ठिकाणी आवश्यक असतात तेव्हा अशा प्रकारचे इन्स्ट्रुमेंट्स नाणे बाजारामध्ये विक्रीस काढले जात असतात. सर्वसाधारणपणे यामध्ये ओपन एंडेड म्युच्युअल फंड, त्याचबरोबर स्पेशली जे डेट फंड मानले जातात म्हणजे ज्यामधील निधी हा त्या ठिकाणी कर्जरोखे आणि बॉन्ड्स याच्यामध्ये गुंतवला जात असतो, अशा प्रकारच्या मनी मार्केट म्युच्युअल फंडाच्या योजनांसाठी मनी मार्केट म्युच्युअल फंड हे जारी केले जात असतात की यामध्ये म्युच्युअल फंडाचा मॅनेजर हा प्रामुख्याने हायली लिक्विड असणारे इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे ज्याच्यामध्ये अधिक तरलता आहे अशा प्रकारचे ट्रेझरी बिल्स, रिपर्चेस ॲग्रीमेंट्स, कमर्शियल पेपर्स व सर्टिफिकेट्स ऑफ डिपॉझिट्समध्ये याची गुंतवणूक करत असतो. म्हणजेच गुंतवणूकदाराकडून संकलित केलेली रक्कम हायली लिक्विड इन्स्ट्रुमेंट्समध्ये ही गुंतवणूक करण्याची पद्धती या मनी मार्केट म्युच्युअल फंडामध्ये असल्याचे आपल्याला दिसून येते. सर्वसाधारणपणे अशा प्रकारचे मनी मार्केट म्युच्युअल फंड हे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टरकडून खरेदी केले जात असतात कारण यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी मोठ्या रकमेची आवश्यकता असते आणि त्यामुळे रिटेल इन्व्हेस्टर अशा प्रकारचे मनी मार्केट म्युच्युअल फंड फारसे खरेदी करत नसल्याचे आपल्याला दिसून येईल. मनी मार्केट म्युच्युअल फंडाच्या योजना या सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट, बँकिंग संस्था, पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स व अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या कॉर्पोरेट बॉडी करून देखील जाहीर केल्या जात असल्याचे आपणास दिसून येईल. धन्यवाद.